झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला नोटीस पाठवूनही पोलिसांसमोर हजर झालेली नाहीये। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीचं घर आणि कार्यालयाच्या पत्त्यावर नोटीस पाठवली होती। दिवसभरात शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी आलीच नाहीये। विशेष म्हणजे नॉट रिचेबल असलेल्या शीतल तेजवानीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात 10 नोव्हेंबरलाच रीट याचिका दाखल केली आहे। महत्वाची बातमी आपण बघतोय। झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला नोटीस पाठवूनही पुणे पोलिसांसमोर ती हजर झालेली नाहीये। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शीतल तेजवानीचं घर आणि कार्यालयाच्या पत्त्यावर नोटीस पाठवली होती। दिवसभरामध्ये शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी हजर झालेली नाहीये। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून झी 24 तासने सगळा गैरव्यवहाराचं प्रकरण बाहेर काढल्यापासून शीतल तेजवानी नॉट रिचेबल आहे आणि नॉट रिचेबल असलेल्या शीतल तेजवानीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात 10 नोव्हेंबरलाच रीट याचिका दाखल केली आहे।